न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। लाखो रुपयांची बिले उकळून सर्वसामान्यांचे खिसे कापणाऱ्या खासगी रुग्णालयांचे एक धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव समोर आलं। पिंपरी चिंचवड मधील तब्बल 536 खासगी रुग्णालयांकडे अद्याप वैध अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसल्याची माहिती उघड झाली। या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या हजारो रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासकीय यंत्रणा मात्र केवळ नोटीसचा खेळ खेळत बसली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय। जनतेच्या जीवापेक्षा पैसा मोठा। शहरातील अनेक चकचकीत आणि भव्य इमारती असलेल्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या नावाखाली शून्य सोयी आहेत। रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली अवाच्य सवा शुल्क आकारले जाते, मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले साधे फायर ऑडिट करण्याची तसदीही हे रुग्णालय प्रशासन घेत नाही। अनेक वेळा रुग्णालयांना आगी लागल्याच्या घटना घडूनही या खासगी रुग्णालयांचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत। भ्रष्ट अधिकारी आणि हलगर्जी प्रशासन एकीकडे हे रुग्णालय मालक नियमांना बगल देत आहेत, तर दुसरीकडे त्यांना पाठीशी घालणारे सरकारी अधिकारी याला तितकेच जबाबदार आहेत। 536 रुग्णालयांकडे प्रमाणपत्र नाही हे उघड होऊ नये ही रुग्णालये आजही थाटात कशी सुरू आहेत? प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा रोखोक सवाल आता नागरिक विचारतायत। आता केवळ इशारा देऊन चालणार नाही, तर दोषी अधिकाऱ्यांवर आणि रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याची वेळ आली। जनतेने आता सावध व्हावे। रुग्णालयाचा केवळ दिखावा आणि आलिशान इमारती बघून फसू नका। आपल्या हक्काच्या सुरक्षेसाठी जनतेने आता स्वतः जागरूक राहण्याची गरज आहे। प्रमाणपत्र तपासा। दवाखान्यात भरती होताना किंवा उपचारासाठी जाताना तिथे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र दर्शनी भागात लावले आहे का याची खात्री करा। सुरक्षितता तपासा। इमारतीत आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे आहेत का हे पहा। जाब विचारा। नुसते लाखो रुपये बिल भरण्यापेक्षा आपल्या जीवाच्या सुरक्षिततेबद्दल रुग्णालय प्रशासनाला जाब विचारा। प्रशासनाच्या मेहरबानीमुळे सुरू असलेला हा मृत्यूचा सापळा वेळीच रोखला गेला नाही तर होणाऱ्या अनर्थाला पूर्णपणे सरकार आणि संबंधित भ्रष्ट यंत्रणा जबाबदार असेल। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।